शेतकरी नेते रविकांत तुपकर आज अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, आज अपक्ष अर्ज दाखल करणार आहात, मोठ्या नागरिकांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, रॅली निघणार आहे, शक्ती प्रदर्शन होणार आहे। काय शक्ती प्रदर्शन मी नाही करणार आहे, जनताच करणार आहे। आणि मी कोणत्याही गावात या बाकी उमेदवारांसारख्या गाड्या पाठवल्या नाही, त्यांना दारू मटण अशी काही वेगळी सोय मी केलेली नाही आणि मजुरीला लोक आणण्याची वेळ माझ्यावर आजपर्यंत आली नाही। माझा उमेदवारी अर्ज भरायला सामान्य जनता स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन येणार, अशा पद्धतीचं आजचं चित्र तुम्हाला बुलढाण्यामध्ये दिसेल। कारण ही आता एकट्याची माझी उमेदवारी नाही राहिलेली, आता ही उमेदवारी सामान्य जनतेची झालेली आहे आणि जनता जनार्दनांनी मनामध्ये ठरवून टाकलंय की आता हे प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास उडाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या लेकराला संधी द्यायची, असा निर्णय आता बुलढाणा जिल्ह्यातल्या शहरवासियांनी ग्रामीण भागातल्या लोकांनी घेतलेला आहे। त्यामुळे 100% यांच्या पायाखालची वाळू आमच्यामुळे सरकलेली आहे। एकीकडे पाहिलं तर महायुतीकडनं प्रतापराव जाधव उभे आहेत, महाविकास आघाडीकडनं नरेंद्र खेडेकर उभे आहेत। आपली फाईट कशी असणार आहे? कारण तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। नाही, आता ही फाईट काही माझी आणि प्रतापराव जाधवांची असं म्हणता येणार नाही। ही फाईट नेते विरुद्ध जनता अशी होणार आहे, लक्षात ठेवा। कारण सामान्य जनता विरुद्ध हे पांढऱ्या कपड्यातले सगळे नेते, अशी फाईट होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। आणि याच्यात सामान्य जनतेचा विजय होणार आहे। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जनतेनं निवडणूक हाती घेतली ना, तेव्हा तेव्हा फाटक्या माणसाचा विजय झालेला, लक्षात ठेवा। मी फाटक्या घरातला पोरगा आहे, माझी आई रोज शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात, मी इतक्या सामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा आहे। परंतु गेल्या 22 वर्षापासून मी घरादारावर तुळशीपत्र ठेवून या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लढतो, या व्यवस्थेच्या विरोधात लढतो, सरकारांच्या विरोधात लढतो आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करून सामान्य माणसाला अनेक वेळा पदरात आम्ही काही ना काही पैसे पाठवून दिलेत, न्याय मिळवून दिलाय। त्यामुळे सामान्य जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। तुम्ही बघा ना, आता त्यांना गावात त्यांच्या गाडीत लोक बसायला लवकर तयार नाही। 3 पक्ष एकत्र आहेत, ते भाजप आहे, त्यांची शिंदे गटाची शिवसेना आहे, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आहे, त्या अजून काही बाकीचे घटक पक्ष आहेत। एवढे सगळे लोक ताकद लावून आज त्यांच्या गाडीत लोक बसायला तयार नाही। आणि मला लोक फोन करून सांगतायत, ज्या गावात मी एखाद्या गावात गेलो नसेल तिथूनही लोक त्या ठिकाणी येत आहेत। शहरातले नागरिक सुद्धा इंटेलेक्च्युअल क्लास माझ्या बरोबर आहे आणि म्हणून आजचा अर्ज भरण्याचा दिवस हाच माझ्या विजयाचा मार्ग सुकर करणार आहे। तुम्हाला शेतकऱ्यांचा, नागरिकांचा, शेतमजूर असतील, तरुण असतील, महिला असतील, सगळ्यांचा पाठिंबा मिळतोय। आणखी कुठल्या संघटनांचा पाठिंबा मिळतोय या संदर्भात? नाही, आता अनेक स्वयंस्फूर्तीने अनेक संघटना येतील पाठिंबा द्यायला। आणि मुळामध्ये नेत्यांचा प्रॉब्लेम कसा आहे की नेत्यांना सुद्धा म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या लोकांना वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणारा पोरगा या सभागृहात गेला पाहिजे, पण त्यांच्या पक्षी अडचणी आहेत। पण ते म्हणले ठीक आहे, आमची सहानुभूती तुम्हाला आहे, आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे। त्यामुळं माझ्यासाठी लोक पक्ष म्हणून मतदान करत नाही, मी पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे। त्यामुळे माझ्यासाठी राजकारण लोक बाजूला ठेवतील, असं सध्या बुलढाणा जिल्ह्यातलं चित्र आहे। फाईट ही माझ्यात आणि महायुतीच्या उमेदवारात होणार, म्हणजे सामान्य जनतेत आणि पुढाऱ्यांमध्ये होणार आहे। काय बाबा, सगळेच दिग्गज नेते एकवटले ना, आणि माझ्या पाठीमागे नेता नाही, मला कोणी गॉडफादर नाही, मला माझ्या पाठीमागे कोणता पक्ष नाही। माझा पक्ष हा गावगाड्यातला माणूस, शहरी माणूस आहे। माझे गॉडफादर हे गावगाड्यातली माणसं आहेत, ही सामान्य माणसं आहेत, हीच माझी ताकद आहे। आणि म्हणून आज लोकवर्गणी लोक देतात। आमच्या गोपाल चिप्पलकर म्हणून एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, सारोळा मारुती तालुका मोताळा, त्यांनी मला सभेत येऊन सांगितलं की माझ्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मी त्या ठिकाणी मोडून तुम्हाला पैसे देतो आहे। आणि मी म्हटलं असं करू नको, मलाही ते आवडणार नाही। तो म्हटला माझ्या नवरा बायकोची तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला ते घ्यावं लागेल, कदाचित त्या असतो ते पैसे देईल। पण म्हणजे अशी लोकांची तीव्र भावना आहे आणि स्वतःहून लोक खर्च करतात माझ्या निवडणुकीचा। त्यामुळं मी जनतेचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो या निमित्ताने की मी तुमच्या भरोशावर निवडणूक लढतो आहे। जर माझ्यासारख्या शेतकऱ्याचं लेकरू त्या संसदेमध्ये गेलं तर उद्या किमान सोयाबीन कापूस उत्पादकांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल, बाकी इतरही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन मी संसदेमध्ये आवाज उठवेल आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव या देशाच्या कानाकोपऱ्यात मी रोशन करून दाखवेल, विकासाचं मॉडेल त्या ठिकाणी उभं करेल। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव म्हणतात की मी भूमिपुत्र आहे, कसं पाहता? हे बघा, भूमिपुत्र गाडीवर लिहून होत नाही, भूमिपुत्र सांगून होत नाही। आणि असं सांगायचं असतं ते लोकांनी म्हणायचं असतं, ते आपण थोडीच म्हणायचं असतं मी भाऊ आहे, मी दादा आहे, आम्ही आमका पुत्र आहे। ते भूमिपुत्र आहे तर मी खरा शेतकऱ्याचा पुत्र आहे, मी वावरातला माणूस आहे। मी काय ट्रॅक्टरवर बसून स्टारच्या कपड्यात ट्रॅक्टरवर चक्कर मारून काळा गॉगल घालणारा माणूस नाही, मी लक्षात ठेवा। आणि फोटो सेशन करणाऱ्यातला मी नाहीये, म्हणजे एक फेर फटका मारायचा ट्रॅक्टर वावरात जाऊन त्याची प्रसिद्धी करायची, यातला मी नाहीये।
मग तुम्ही भूमिपुत्र आहे तर सोयाबीनच्या प्रश्नावर किती मोर्चे काढले, कापसाच्या प्रश्नावर किती मोर्चे काढले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय आंदोलन केली तुम्ही, सभागृहात किती वेळा सोयाबीनवर बोलले, कापसावर बोलले, काय केलं तुम्ही, काय दिलं या जिल्ह्याला? हा जिल्हा मागासलेपणाचा कलंक यांनी लावला या जिल्ह्यावर. या जिल्ह्याचं वाटोळ करण्याचं काम यांनी केलं. लोणारचा विकास रखडला, शेगावचा विकास रखडला, सिंदखेड राजा जिजाऊंचा राजवाडा तिथला विकास रखडला, नुसत्या घोषणा. आणि हे बघा, रोड, रस्ते, डांबर, याला काही विकासाची व्याख्या म्हणू शकत नाही. या प्राथमिक गरजा आहेत. तुम्हाला निधी मिळतोय करोडो रुपयाचा, तर तुम्हाला या गावात टाकायचं नाही तर त्या गावात टाकायचं, ते काय खिशातून देणार आहे का तुम्ही? पण शाश्वत काम काय? माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे जे आहेत आपले चिखलीचे, तर ते एक आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या 1.5 वर्ष पाटबंधारे खातं होतं, पण या जिल्ह्यात जिगाव प्रकल्प उभा केला, पेनटाकळीचं धरण उभं केलं, पद्मावती केलं, अशा अनेक खडक पूर्ण केलं. आणि वैनगंगा ते नळगंगाचा प्रकल्प भारतभाऊंनी त्या काळात त्याची सुरुवात केली. यांनी काय शाश्वत केलं? काहीच केलं नाही. हजारो कोटी रुपये सत्तेच्या माध्यमातून मिळवले. आणि ज्या परिवाराने, या ठाकरे परिवाराने त्यांना एवढं मोठं त्या ठिकाणी दिलं, त्यांचे जर ते झाले नाही तर सामान्य जनतेचे काय ते होणार? काल महायुतीतला एक घटक पक्ष जो आहे भाजपा, महत्वाचा पक्ष, यांच्या पक्षातील माजी आमदार अजय विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय भाजपाच्या वतीने. बंडखोरी झाली असं चर्चा आहे. इथली सगळी भाजप त्या विद्यमान खासदारांवर नाराज आहे आणि ते त्याचं कालचं देतं काय 100%. विजयराज शिंदे साहेब हे भाजपचे लोकसभेचे प्रभारी आहेत, म्हणजे प्रमुख आहेत लोकसभा निवडणुकीचे याचे, आणि ते अर्ज भरतायत. याचा अर्थ जनतेने समजून घ्यावा काय चित्र आहे. आलबेल नाही, धुसफूस आहे, नाराज्या प्रचंड आहेत, लोकप्रतिनिधींच्या नाराज्या प्रचंड आहेत विद्यमान खासदारांबद्दल. आणि सामान्य जनतेचं तर विचारूच नका, ते नाव बी काढू देत नाही. तुम्हाला मी सांगतो, पैशानं निवडणुका जिंकता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणा त्यांना. पैशानं निवडणुका जिंकता आला असतात देशाचा पंतप्रधान अडाणी, अंबानी, मोठे मोठे लोक झाले असते पैशावाले. असं होत नाही. महायुतीमध्ये प्रचंड नाराजी, महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी, त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला होऊ शकतो. 100% माझ्यासाठी पक्षविरहित लोक एकत्र येत आहेत. पक्ष बाजूला ठेवतील लोक, कारण तेही लोक कंटाळले हो या लोकांना. फक्त पक्षात राहायचं म्हणून थोडंफार प्रोटोकॉल पाळतात, नाही तर तुम्हाला मी सांगतो तेही लोक कंटाळले. आता काल जर 15 वर्ष आमदार राहिलेल्या माणसांनी, विजयराज शिंदे साहेबांनी 6 निवडणुका लढल्या, इतक्या जबाबदार माणसांनी जर काल उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरला असेल, तर याचा अर्थ जिल्ह्यात आलबेल नाहीये आणि महायुतीत तर अजिबातच नाहीये. महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस आहे. त्यांच्याही पक्षात, यांच्याही पक्षात, ते सगळं गणित वेगळे. ते फक्त स्टेजवर दिसतील तुम्हाला एकत्र, खाली मात्र सगळा कार्यक्रम वाजलेला आहे त्यांचा, आणि त्याचा सगळ्यांचा फायदा मला होणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, किती मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी येतील, किती वाजता अर्ज भरणार? किती येतील असं काही आम्ही आकडा लावत नाही, आम्ही काही गाड्या घोड्या पाठवत नाही. त्यामुळे जे येतील ते स्वयंस्फूर्त येतील. आणि मी या मताचा आहे, मी जर लोकांना 22 वर्ष माझ्या आयुष्यातले दिले, तर त्या कामाची मजुरी म्हणून समाजामध्ये चांगली लोक आहेत, चांगली लोक 100% मला सपोर्ट करणार. आणि मला विश्वास आहे की या बुलढाणा जिल्ह्यातली जनता मला वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या पाठीशी जनता खंबीरपणे उभं राहील. कितीतरी लोक मला वर्गण्या देतात. 1 रुपयापासून वर्गण्या मला लोक द्यायला सुरू केले, अकाउंटला टाकतायत, आणून देतायत. लोकांनीच ही निवडणूक डोक्यावर घेतलेली, लक्षात ठेवा. आणि 100% सामान्य शेतकऱ्याचा विजय होणार म्हणजे होणार. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, आणि महायुतीमधील नाराजीचा फायदा सुद्धा त्यांना होणार असल्याचा दावा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.